तर मग सकाळ सकाळी सावकार न्यायला आलता घरी आणि आता काय आपला आवाज फिरण्यामुळे जरा सर्दी झाली म्हणून तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या. मग काय बबन शेटनी जेसीबी बंद केली आणि त्यांना आणलं पंप येऊन पेट्रोल भरलं गाडीमध्ये. तिथून आम्ही आलो बेकरीमध्ये, म्हणलं चला थोडं पोटा पाण्याचा विषय तेवढा बघू. मग काय सावकारने म्हणलं जरा रबडी खा म्हणला सगळेजण. मग काय सगळ्यांनी रबडी खाऊन एकदम मस्तपैकी निघले होते. निघलो हायवा आडवा आला आणि त्याच्या मागे बघतो तो आले हे 2 डॉन आलते आडवे. तो आले म्हणलं गॉगल घालून. मग म्हणलं मी पण घातलेला आहे गॉगल. मग नंतर आम्ही टन मारत निघलो आर्मीच्या पुलापाशी. पूल नाही बरं का, ते काय माहिती आपल्याला नाही माहिती. नंतर तिथं बघितले हाताची मुठ होती, म्हणलं बुक्की घालाय पाहिजे कोणाला तरी त्या मुठीने. नाद बैलगाडा शर्यत बघून आम्ही नगरचा पूल पास केला. आपण आलतो नगरला. नगरमध्ये आपलं काम होतं, गल्ली बोवाने हिंडलो सगळीकडे. मग काम झालं आपलं मस्तपैकी. मग निघून आपण आलो माघारी येताना घोडा गाडी दिसली, म्हणलं चलून द्या म्हणलं कुडवर. पण मग पाऊस आला वाटामध्ये, थांबलो होतो एका जागा. जामखेडमध्ये आलो तर नुसते रायडर एका मागं मग एक पळीत होते. अरे म्हणलं नेमकं सांगा तरी कुठं चाललं. नंतर पोल्ट्रीमध्ये आलो. पोल्ट्रीमध्ये आल्यास नंतर बघितलं ते एका जागेवर लय मोठे किडे साचले होते. हर म्हणलं याचा उपाय करावा लागेल. किडे साचले होते कारण की आपण रूम मध्येच खत ठेवलं होतं. मग रूम असली खराब झाली, मग म्हणलं साफ करावं लागेल. मग काय सगळं मटेरियल शिफ्ट करून पोल्ट्रीत आतमध्ये ठेवलं आणि जेवढं कचरा होता तेवढा जाळून घेतला. आणि अशाच पद्धतीने आजचा ब्लॉग संपून गेला. धन्यवाद.